नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप खूप आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. तसंच आज नवरात्राचे तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे पहा, माझ्याकडं छान अशी मी देवी नवरात्रीमध्ये खरेदी केली आहे. तसाच हा व्हिडिओ मला कालच टाकायचा होता, पण काल वेळ मिळाला नाही. ह्या सगळ्या ज्वेलरी देवीलाच घेतल्यात मी. म्हणजे पूर्ण ओढण्या, एक रेड कलर, एक व्हाईट, हा जांभळा कलर, हा मला वाटतं हा गुलाबी कलर, पिवळा कलर, म्हणजे असे भरपूर कलर, इतके कलर होते ना. मला जेवढे बी कलर आवडले मी सगळे कलर खरेदी केले. तसेच वेगवेगळ्या हिरवा कलर, लाल कलर, पिवळा कलर, गुलाबी कलर, व्हाईट कलर, हे सगळे कलर घेतले मी देवीला. आणि हा पिस्ता कलरमध्ये ड्रेस देवीला एक भेटला, कारण कालच खरेदीला गेले मी. सगळं भेटत नाही. तसंच मी आज नवरात्री असल्यामुळं उंबरठ्याला 9 दिवस असं याचं हळदीचं लेपन देणार आहे. सर्व लेपन देऊन घेतलंय. किती छान वाटते पहा. उंबरठा नाही आहे माझ्याकडं, अपार्टमेंटमध्ये उंबरठे नसतात. पण आज होता पिवळा कलर आणि पिवळ्याच कलरची पूर्ण रांगोळी काढली मी. उंबरठा पिवळा, रांगोळी पिवळीच, आणि हे वस्त्र वस्त्र नाही, हे तोरण आपले दिंडोरी प्रणीत श्री आपले गुरुमाऊली त्यांनी दिलेले असतात. ते दिवाळी, दसरा यासाठी मी खरेदी करत असते. सुशोभित असा मी घटस्थापना देखील केलेली आहे. घट म्हणजे हा आपला कंपल्सरीचाच कळस असतो, घट नाही. आणि हा कळस आपला देवघरातलाच आहे. मी कंपल्सरी बसवत असते. तसंच आता 9 दिवस देवांना आंघोळ्या घालत नाही, त्यामुळे जगदंबा माताचा मी आज अभिषेक करून घेतला. दही, दूध, तूप व मध, आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेचा देखील मी आता अभिषेक करत आहे. म्हणजे सगळे देवी देवतांचे आज अभिषेक करून घेतले. आणि त्यानंतर मी त्यांना असं आसन तयार केलं. त्याच्यावरती नागिनीचे पान, गुलाबाच्या पाकळ्या, त्याचं कंबाळ तयार केलं आणि त्या कंबळावरती देवींना बसवणार आहे. त्याच्यानंतर काल होता गुरुवार असल्यामुळं गुरुवारी पण आपल्या स्वामींचा अभिषेक करून घेतला. आणि हे पहा, स्वामी सिंहासनावर बसवले, किती छान वाटते. आणि सगळ्या देवीचा शृंगार केला, किती छान वाटायला ह्या सगळ्या देवी. जगदंबा माता, अन्नपूर्णा माता, हे बघा गणपती बाप्पा कसे छान थाटात बसले आहेत. आणि ह्या अन्नपूर्णा माता, ज्या की ह्या लाकडाचे कंबळ आहे, कंबळामध्ये आहेत अन्नपूर्णा माता. आणि त्याच्यानंतर बाल श्रीकृष्ण गुलाबी ड्रेसमध्ये किती किती छान दिसत आहेत. आणि हे मोरपीस दोन्हीही साईडनी आपल्या देवघराला लावलेले आहेत. जसं की कलर काल पिवळा होता आई जगदंबेचा, तसंच पूर्ण देवांना फुलंसुद्धा पिवळ्याच कलरची वाहिली मी. आणि त्यानंतर रांगोळी देखील पिवळ्याच कलरची. आणि देवघराच्या वर असे मस्त 2 मोरपीस लावलेले आहेत.